तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण पाठवायचे आहेत. तर आतापर्यंत आपण ऐकत आहात संदीपजी गायकवाड यांचा सुमधुर आवाज. तर आलेल्या सर्वच मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा GPL परिवारातर्फे सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये. सारा 11 संघाने नाणेफेक जिंकून इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी ते सार्थक 11 संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय तानाजी कडू आणि त्याच्या समवेत असेल प्रत्येक आकाश दोरे गोलंदाजी मार्कवर. तर अंकित दगडे यांच्याकडनं गोलंदाजासाठी 200 रुपये पारितोषिक असेल जर का विकेट घेतला. तर तानाजी कडूचा जर विकेट घेतला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या 3 चेंडू मध्ये जर विकेट घेतला तर 200 रुपये लागू असतील. बॅट मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. तलवार चालवली होती पण तलवारीच्या घावेवरती चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूला सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे अपयश येत असताना तानाजी कडू या फलंदाज झाला. पुन्हा एकदा इथे अपील केली जाते. फलंदाज बाद होय. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये. चला क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही कितीही नाराज झाला ना तरी तुम्हाला मैदान हे सोडावंच लागतं. पंच मध्ये सुप्रीम कोर्ट आहे. एकदा निर्णय दिला ना तर तुमचा आयुष्य. चला नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. चला तानाजी कडू आपण ज्येष्ठ खेळाडू. तर आपण जो निर्णय दिला आहे तो मान्य करायचा आहे आणि बाबूदुरीसाठी ते अंकित दगडेकडनं 200 रुपये लागू झाले आहेत. अश्विन चिंचनकर कल्पेश नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. 0 या धावसंख्येवरती 1 विकेट आपण पाहतोय. सार्थक 11 या संघाची थोडीशी खराब सुरुवात होत असताना पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडीशी खराब विकेट किपिंग पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण होईल. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेच्या मदतीने अकाउंट चालू होईल संघाचं. धावसंख्या 2 या बाईच्या स्वरूपात या 2 धावा मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने दोन्ही अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय बाबूच्या माध्यमातून. जो पहिल्या सामन्यामध्ये मात्र त्याची गोलंदाजी झाली नव्हती परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये खूप सुंदर अशी गोलंदाजी करत असताना या वेळेस फक्त दिशा दिले चेंडूला. अगदी जमिनीच्या सहाय्याने चेंडू जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव मिळली जाते आणि एकेरी धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. तर 3 धावा येतील धावफलकावरती. सारा 11 संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकामध्ये हा निर्णय योग्य आहे हे ठरवून देत असताना बाबूधुरे आणि बाबूधुरेने सांगितलं होतं की आम्हाला तानाजी कडूचा विकेट घ्यायचा आहे आणि तो विकेट मात्र बाबूधुरे याने पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती घेतला आणि संघाला मात्र मोठं यश मिळवून दिलं आणि विरुद्ध संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये दडपणामध्ये ढकललं गेलं.
प्रत्येकचा हा फटका एक धाव तर मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने जेम टीम आता मात्र 4 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरकते. पॉवर प्लेचं षटक जिथे हाणामारीचं षटक होतं परंतु तिथे कुठेतरी तानाजी कडूचा विकेट गेला आणि या संघावरती तिथेच दडपण निर्माण झालं. पुन्हा एकदा अपील केली जाते. पंच सांगतात की पायचितच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद असेल आणि बाबूसाठी अजूनही दगडे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर तो 300 रुपयाचं पारितोषिक बाबूसाठी इथे जमा असेल. तर पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 4 धावा येतात. महत्वाचे 2 गडी सार्थक इलेव्हन संघ गमावतोय आणि पहिल्या षटकामध्ये संकटामध्ये ढकलला जातोय. चला सार्थक इलेव्हन आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश मामुनकर. तर गोलंदाजी मार्कवर असेल सुधीर श्रीवास्तव. पळजरी गावाकडनं गोलंदाजी मार्कवर तयार असेल. सांगी कोट्यातलं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय तो सुधीर श्रीवास्तव आणि त्याला सामोरा फलंदाज आहे प्रतीक. पहिल्या चेंडूला बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला होता. उंची घेतले परंतु इथे काय घडतंय तर झेल जमिनीला दान होतोय आणि या झेलांचं रूपांतर होतंय 2 धावेमध्ये. डोळ्यातून पडलेले आसू आणि हातातून सुटलेला झेल हा कधीतरी रडवूनच जात असतो मित्रांनो. आणि तो तर चेंडू मध्ये बदल पाहायला मिळाला. फेकी करा पाहायला मिळते. 1 धाव तर पूर्ण होईल आणि वाईटच्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव मिळेल. तर 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 8 या अंकावरती. पहिलं षटक जर बाबूचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. तिचे 2 विकेट पाहायला मिळालेल्या होत्या बाबूच्या माध्यमातून. परंतु या षटकामध्ये थोड्या धावा येत असताना इथे जोरदार अपील केली जाते. पंच विचार करतात आणि तिसऱ्या विकेटला इथे परतावं लागेल. तर निलेश मामुनकर यांनाही गोल्डन डक चा शिकार होत असताना 0 या धावसंख्येवरती परतत असताना तर सुधीरने जर विकेट काढला तर दगडे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल. महेश एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी चांगली करतो. आता मात्र जबाबदारी दिली ते सार्थक इलेव्हन संघाने फलंदाजी करण्याची आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. तर सामोरा गोलंदाज आहे सुधीर श्रीवास्तव. चांगल्या पद्धतीने फटकाचे खेळला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लागला. चेंडू जाईल. चेंडू उचलणार फेकणार रनआउटची संधी असेल परंतु प्रत्येक खूप चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि 2 धावेच्या मदतीने 10 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. 3 विकेटच्या मोबदल्यात आपण या धावा पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. मॅच बघायला जमले गर्दी आणि ते गोलंदाज पडलाय फलंदाजावरती भारी.
तर चेंडू जाईल इथे निर्धाव. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना बाबूच्या पावलावरती पाऊल ठेवून हाही गोलंदाज त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि विरुद्ध संघाला मात्र धावा काढण्यासाठी घाम गाळावा लागतोय, कष्ट करावे लागतायत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहतोय गोलंदाजाच. पंच सांगतात की स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे आणि या वाईट चेंडूच्या मदतीने 11 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जाईल. 3 फलंदाज आपण तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस खोदून काढलाय फटका. 1 धाव तर मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. तर 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चौकार आणि षटकारांची अजूनही आशा आणि अपेक्षा आहे, परंतु ती पूर्ण होत नाहीये, कारण गोलंदाजी ते खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही गोलंदाज करत असताना सारा 11 संघासाठी पहिलं षटक बाबूने हाताळलं. त्या षटकामध्ये खूप जबरदस्त गोलंदाजी झाली. 4 धावा दिल्या फक्त आणि 2 महत्वाचे विकेट बाद केले. तदनंतर दुसरं षटक हाताळत असताना सुधीर याने सुद्धा तशाच पद्धतीने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत पुन्हा एकदा चांगला ब्लॉक होलचा चेंडू होता. खोदून काढलं जात आहे. फक्त 1 धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती फक्त 13 या अंकावरती. तर प्रत्येकचा विचार केला तर फलंदाज सलामीला गेलाय. 2 षटकांचा सामना केला या फलंदाजाने. आता मात्र जर का चांगली धावसंख्या रचायची असेल आणि आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या पर्यंत पोहोचवायचा असेल तर या उर्वरित 2 षटकामध्ये आपले बॅटची ताकद इथे मैदानामध्ये दाखवावी लागेल. चांगले फटके खेळावे लागतील आणि जास्तीत जास्त धावा 40 पर्यंत तरी टार्गेट सेट करावं लागेल. बॅट घेऊन जायचंय. नवीन गोलंदाज असेल तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर प्रमोद म्हसकर. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक आहे. 2 गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आणि आता जबाबदारी सोपवली ती प्रमोद या गोलंदाजावरती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा करणार आणि कशा प्रकारे सामोरा जाणार, कारण प्रत्येकची चेंडूवरती आता नजर स्थिरावली असेल. अजूनही एकेरी दुहेरी धावेवरती भर देणार की आता मात्र मोठे फटके येणार हे पाहावं लागेल. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आलाय सीमारेषेल लगत, परंतु एकच धाव फक्त मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने जेमतेम 14 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने फटका. फक्त टायमिंग प्रॉपर पाहायला मिळते. ज्या क्षणी बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला त्या क्षणी या चेंडूवरती चौकाराची थाप पडली गेली. चेंडू पाहता सीमा पार निघून गेला आणि हा आला होता मला वाटतं पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 18 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. चल तर निमेश मोहिते आपण थर्ड पंच म्हणून मैदानामध्ये जायचं आहे. तर महेश तोरणे यांनी जर चौकार किंवा षटकार ठोकला तर दगडे साहेबांकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल.
चला सारा 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता बोलतील या पार्टीतला आहे तर कुठल्या पार्टीतला आहे नक्की आमच्यावर ट्रेनला 18 धावा धावफलकावरती आहेत. या सामन्यामधला पहिला चौकार आपण पाहिला. महेशच्या बॅटमधनं आलेला तो चौकार होता. खूप प्रतीक्षा करावी लागली पहिल्या चौकारासाठी. पुन्हा एकदा फुल केलाय, चेंडूला थांबणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवलाय आणि नटवलाय, त्यानंतर पाठवलाय सीमारेषेचं दर्शन घेण्यासाठी. 4 धावेसाठी हा आलेला दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. ट्रेन पटरीवरनं उतरली होती आणि त्या ट्रेनला मात्र योग्य मार्गावरती आणण्याचं काम महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फक्त दिशा दिले चेंडूला. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 23 या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. चार चेंडूचा खेळ समाप्त होतोय. महेश मात्र चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. प्रमोदचा पुढील चेंडू असेल. प्रत्येक जो सलामीला गेलाय, परंतु ज्या प्रकारच्या धावांची गरज आहे त्या धावा मात्र त्याच्या बॅटमध्ये येत नाहीयेत. परंतु इथे पहा काय घडतंय, तर मैदानात प्रतीक मारतोय षटकार. सलामीला गेल्यानंतर या फलंदाजाने खूप वेळ मैदानामध्ये राहिला आणि मात्र बॉलवरती नजर स्थिरावली गेली. तदनंतर मात्र मारलेला या षटकामधला एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. तो प्रतीकच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार षटकार. डीजे वाला भडकलाय. काय तुला कुठली गाणी पाहिजे बाबू, कुठला गाणी पाहिजे तुला? 29 धावा धावफलकावरती पाहतोय. यावेळेस वाट पाहिली आणि वाट लाव. तर ऐकूया आता डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर असं गीत. तेहतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकाचा विचार केला तर जेमतेम धावफलकावरती धावा होत्या फक्त आणि फक्त 14 धावा होत्या. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये या 2 फलंदाजांनी भरपूर समाचार घेतला आणि मात्र इथे धावांची लयलूट केली आणि कुठेतरी वाटलं होतं की हा संघ 30 ते 35 पर्यंत पोहोचेल. परंतु आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने 2 फलंदाजांनी जम बसल्यानंतर गोलंदाजाची पिसे काढत असताना मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दिसतात. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे नामदेव खडके. चौकार विकेटसाठी दगडे साहेबांकडनं अजूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे नामदेवसाठी. महेश ज्याने 2 चौकार मागच्या षटकामध्ये मारले होते. खराब फटका पाहायला मिळतोय. रनआउटची संधी असेल. धाव बाद होता होता होता. गोल करण्यासाठी फुटबॉलला किक मारावी लागते. गोल करण्यासाठी फुटबॉलला किक मारावी लागते आणि बॅट चालवण्या धावा करण्यासाठी बॅट ही तुम्हाला चालवावीच लागते. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू पाडल्यानंतर उसळी घेत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना
दोन चेंडू निर्धाव जात आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. नामदेव खडकेच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावांची लयलूट केली होती, परंतु या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी होत असताना जागा बनवले. फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने. चेंडू सीमारेषा पार येईल ते चौकार. या खेळाडूंनी तर इथे मान्यवर 3 स्टार्स चे मालक क्षीरसागर साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. येथे चांगला फटका खेळला जातोय. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 40 या अंकावरती. तर विकेटसाठी अजूनही 100 रुपयाचं पारितोषिक येईल ते दगडे साहेबांकडनं. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला, पण फटका मासला फसला गेला. विकेटचा पतंग. तर जीपीएल फायनल मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन यांना 3 स्टार सलून यांच्याकडून 31 तारखेपर्यंत सलून पॅकेज दिले जाईल. याची दक्षता घ्यायची. जो या जीपीएल फायनल मध्ये मॅन ऑफ द सिरीज असेल, मॅन ऑफ द बेस्ट बॉलर असेल आणि बेस्ट बॅट्समन असेल, याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. तर दिव्याला साथ हवी असते वातींची आणि व्यासपीठाला साथ हवी असते मान्यवरांची. तर त्यांचंही मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होत असताना 2 धाव पूर्ण होत आहेत. तर 2 धावेच्या मदतीने जेमतेम धाव फलकावरती येतील धावा त्या. अरे बॅट्समॅनचं नाव सांग ना, इथं बसव ना एक 12वा. तर 42 धावा आपण पाहतोय. कारण जिथे खराब परिस्थिती होती, खराब अवस्था होती, त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढला तो प्रतीक आणि त्याचा सहकारी महेश याने, आणि जिथून 42 पर्यंत टार्गेट सेट केलंय. तर ज्यांना कुणाला नाश्ता करायचा असेल, चहा, आमलेट पाव, वडापाव इथे उपलब्ध आहे त्यांचा. तर कुलकर्णी साहेबांनी इथे स्टॉल लावला आहे, तर त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. यानंतर 85 आले तर कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. एसएस टायगर्स या कॅप्टन तुम्हाला क्षीरसागर शुभार्थ.
तर टॉस या ठिकाणी विन झाले, फिल्डिंग घेतली. त्याला मी जास्त चर्चा नाही, फक्त चर्चा आमची आपण 63चे ओनर क्षीरसागर सर द्या इकडे. तर क्षीरसागर सर, कसं वाटलं इथलं आयोजन आणि आज तुमच्या 3 स्टार सलून आपण पाहतो कर्जतमध्ये ओपन झालेले आहेत. एक नूतन आणि न्यू हेअरस्टाईल, न्यू दाढी कटिंग, न्यू फेशियल्स, अनेक प्रकारचं व्हेरिएशन आहे. काय क्वालिटी काय तुमच्या सलूनची, आपण याची चर्चा करूया या ठिकाणी. नमस्कार सर्व आयोजकांना माझा नमस्कार आणि अभिनंदन. सगळ्यांनी हे मॅच मस्त केले आणि खूप आयोजन भारी आहे. आयोजकांनी एकदम सुंदर पद्धतीने असं वाटतंय का खरोखर वानखेडे स्टेडियमवर मी उभा आहे आणि मॅच बघतोय. त्यासाठी खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. आणि खेळाडू भारी आहेत, एक एक मस्त मजा येते बघायला. असं वाटतंय सचिन तेंडुलकर आज 83चा वर्ल्ड कप बघतोय असेही मला फील होते. त्यासाठी खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. आणि आपल्या 3 स्टारची खासियत आहे का आपण आरामशीर काम करतो, म्हणजे असा घाई गडबड नाही, काय नाही, मस्त एकदम फुरसतमध्ये. आणि प्रत्येकाला विनंती आहे का माझ्या सलूनमध्ये येताना वेळ काढून या, जेणेकरून तुम्हाला चांगलीच चांगली सेवा देता येईल आणि चांगलं क्वालिटीने काम करता येईल. त्यासाठी सगळ्यांचं आगमन आहे. आणि मी ह्या मॅचतर्फे मी सगळ्यांना एक म्हणजे मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन हे फायनलमध्ये जे असतील त्यांना मी एक पॅकेज दिलेलं आहे. तर त्या पॅकेजमध्ये तुम्हाला भरपूर चांगली क्वालिटी मिळेल आणि सगळ्यात चांगलं माझं काम असेल, माझ्या मुलांचं काम असेल. आणि माझी मुलं आज चांगलं शिकून आलेले आहेत, स्टार आहेत, त्याच्यामुळे ते 3 स्टार नाव ठेवलं आहे. तर तुमचं मला सपोर्ट पाहिजे आणि मी तुमच्यासाठीच आहे आणि गुंडग्या गावांसाठी कधीही हजर असतो आणि प्रत्येकासाठी हजर असणार आहे. धन्यवाद. मला इथे एवढं चांगलं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी माध्यमातून पारितोषिक लावला होतो. अतुल लवलेला पाहिलं मी, बाउंड्रीच्या लाईनला बसला होता, पण मास्क लावून बसला होता. त्याचंही कौतुक कारण पाहिजे. सुरक्षित अंतर ठेवा मित्रांनो, घोळका करून बसू नका, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. ताप, थंडी, खोकला असेल डॉक्टरशी भेट देऊन जरूर त्याच्यावरती निदान करा. स्ट्राईकला सुधीर, नॉन स्ट्राईकला आकाश आणि गोलंदाजी मार्कवरती तानाजी कडू. तानाजी कडू आपण पाहतो या ठिकाणी उर्फी चेंडू या ठिकाणी पहिला तो एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती धावून पोहोचले. 43 धावांचं लक्ष गाठायचे. इथे उर्फी चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. षटकार त्या ठिकाणी अर्जित होतो. आपण पाहतो स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी आहेत 6 धावा. बघा काय ते निर्णय आपण जरूर देऊ. तो षटकार पंचांचा इशाराला 6 धावा आणि 6 धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. झेल आपण पाहतो आपण टाकली गेली आणि त्यालाही माहिती होतं आपण कुठेतरी लगान स्टाईलने उभा आहोत.
इथे उरपी चेंडू सेम दिशा त्यावरती गोलंदाजी दरवली दुर्दशा पुन्हा एकदा पुढचा चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे षटकार. तसेच टायगरचे आधारस्तंभ विशाल पवार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. 2 षटकार या ठिकाणी आले तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये फटका येतो. पॅकेज मास्टर 2 चौका 2 षटकारांनी 4 चेंडू 20 धाब्यावरती खेळतोय आकाश. धावसंख्या स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. इथे रिव्हर्स पुन्हा एकदा आकाश दुरीच्या बॅट मधून तलवारीचा दानपट्टा चालू आलेला चौकार. या पवार साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चांगला चेंडू मास्टर अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती आहे. 43 धावांची गरज होती. 32 धावा धाव फलकावरती 11 धावांची गरज. तर निलेश गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालेत. 12 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाले. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतात. स्ट्राईकला फलंदाज सुधीर. अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. 3 चौकार 2 षटकार पाहिले गेले. हलक्या हाताने ग्लान्स केलं बघा. सुयश कामगिरी करतोय. सुधीर या ठिकाणी सिंगल या ठिकाणी आली. धावसंख्या 33. अजूनही 10 धावांची गरज आहे. 11 चेंडू 10 धावांची गरज. नवीन फलंदाज हितेश आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. हितेश तयार. गोलंदाज सज्ज होतो. आपण पाहतोय मालिकावीरसाठी या मैदानावरती देवेंद्र चौरे अर्थात गज्जीबाई चौरे कडून LED TV आहे. या दरम्यान पाहतोय जोरदार पहार केला. तो शतरक्षक चेंडू खाली आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी आरामात झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झटका इथेच्या स्वरूपात दिला जातोय. सारा इलो सलंगला.
तिसरा चेंडू निलेश तयार गोलंदाजी मार्क वरती महेश तयार इथे पॅकफुट वरती गेला पंच केला चेंडूला कव्हरला बीट केलाय सुपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे दुसरी धाव या ठिकाणी आरामात पूर्ण केली 2 धावा आउटफील्ड तुझी धीमी आहे या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 35 या आकड्यावरती अजूनही 8 धावांची गरज आहे आठ 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 आहे ना किती आठ आहे आठ हलक्या तरी ग्लास केले सुधीर आखलेचा बुद्धीचा वापर करतोय स्वतः सावरतोय आणि चांगला रणजी सुधीरची पाहतोय आपण या ठिकाणी 36 धावा दाखल खबरते 7 धावांची गरज 8 चेंडू आणि 7 धावा 8 चेंडू आणि 7 धावांची गरज ICC 2007 T20 चा वर्ल्ड कप आणि त्याची छबी या ठिकाणी आपण पाहतो ट्रॉफीच्या स्वरूपात त्यानंतर 1983 चा वर्ल्ड कपची छबी आपण 34 नंबरला पाहणार आहोत लाजवाब ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय कुंगेकरांना आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल त्या दरम्यान पाहतो बॅटची अपरच घेतली जाते फलंदाज बाद येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाआधी 7 धावांची गरज फलंदाज प्रमोद मस्कर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय GPL फायनल मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच असेल मॅन ऑफ द सिरीज असेल बेस्ट बॅट्समन यांना 3 स्टार सलून कडून 31 तारखेपर्यंत सलून पॅकेज दिले जाणार आहे मित्रांनो जरूर भेट द्या म्हणजे आकाश जरी इथं चेहरा काला पडला त्या सलून मध्ये उचलू शकतो चांगलं पॅकेज आहे 31 तारखेपर्यंत पण फायनलची मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मालिकेसाठी ही आपण पाहतोय सुवर्ण संधी असणार शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 7 धावांची गरज 36 धावा दाफलकावरती 7 चेंडू आणि 7 धावांची गरज महेश शेवटचा चेंडू घेऊन येतोय इथे पुन्हा एकदा विकेट बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करतो महेश फलंदाज बाद येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज अर्धा संघ तंबूचा रस्ता धरलाय 5 फलंदाज बाद झालेत 36 धावा धाव फलकावरती आहेत येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज 7 धावा 6 चेंडू ह्या धावा कशा प्रकारे होणार तर कोणता फलंदाज करणार नाही करणार तर कोणता गोलंदाज नाही करून देणार हे पाहणार आहोत हे ऐकणार आहोत डीजेच्या मधुर संगीतानंतर एवढा वेळ नाही आपल्याकडे कारण मॅचेस अजून शिल्लक आहेत
माननीय राहुलजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी राहुलजी कांबळे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. योगेशचा पहिला बघा हा संगीत पण कर्जतकरांचा माल आहे. जरी रायगड प्रीमियर लीग असेल पण कर्जतच्या गायकांनी गायलेलं गाणं आज रायगड प्रीमियर लीगच्या तक्त्यावरती गाजते. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. या दरम्यान पाहतो आपण सिंगल या ठिकाणी येते आणि विजय झालाय सारा 11 संघ. आकाश चांगली मॅच. अतुल तुमचं शतरक्षण आहे ना, लगेच अतुल वेट नका करू. 85 पॅन्थर लगेच जायचं मैदानात. वेट नका करू कारण आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे. तर आपण ऐकूया माईक वरती चेतनजी पिरकसर यांचा आवाज. मी जातो आहे टॉक्स बॉक्स मध्ये अर्थात मॅन ऑफ द मॅच आल्यानंतर थँक्यू. विठ्ठल माळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक बाबूसाठी आलं आहे. आता आम्ही सेकंड मॅच पण खेळलो. धन्यवाद दादा. आता आम्ही सेकंड मॅच पण जे खेळलो आणि ती विन झालो. सुंदर पत्या आणि मी तानाजी बोला मारून पण मी आऊट झालो. सुधीर एका साईडला उभा होता आणि त्यांनी व्यवस्थित मॅच म्हणजे त्यांनी बघितलं की शेवटचा बॉलला त्यांचा एक शॉट होता, त्यानुसार त्यांनी मॅच जिंकवली आमची. आणि आयोजन मगाशी बोललो मी आयोजनाबद्दल की आयोजन खूप सुंदर केलं आहे. तुम्ही बघताय, तुम्ही पण 4थं वर्ष तुम्ही इकडे येत आहे. पण मला वाटतं नाही असं काही नाही. विकेट फक्त जी पूर्ण रंगरोटी केली ती मी पूर्ण स्वतः आखली विकेट ती. बाकी असं